माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेने बाजी मारली आहे। सलग तिसऱ्या वर्षी महापालिकेने पुरस्कार मिळवलाय। महानगरपालिका यंदा तृतीय क्रमांक पटकावलाय। शहरात हरित क्षेत्र विकास, सौर ऊर्जा प्रकल्प आणि वृक्षारोपणासारखे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले। यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। ग्रामविकास विभागाकडून प्रभाग रचना जाहीर झाली आहे। जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम हाती घेतला आहे। शिवजयंती निमित्तानं श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीनं सलग 21व्या वर्षी 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेला सुरुवात झाली। यंदाही शहरातील नॉर्थ पॉइंट स्कूलच्या मैदानावर या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। पहिल्या दिवशी शिवव्याख्याते सुसेन महाराज नायकवडे यांनी आपल्या व्याख्यानातून लढाई पलीकडले शिवाजी महाराज यावर भाष्य केलं। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील मुख्य बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्वज, मूर्त्या आणि विविध सजावटीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते। शिवभक्त आणि नागरिकांनी उत्साहाने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। शिवजयंती निमित्तानं जळगाव शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। शहरात महाआरती आणि लाईट शोचे आयोजन युवा पर्व फाउंडेशन तर्फे करण्यात आले, तर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात येईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाजप आणि पंढरपूर महानगरपालिकेच्या नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियान राबवण्यात आलेले आहे। यामध्ये चंद्रभागा नदीपात्र आणि घाट स्वच्छ करण्यात आलाय। अभियानात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे आणि इतर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला। माझी वसुंधरा अभियानात कोकण अव्वल आलाय। माझी वसुंधरा अभियान 5.0 हे अभियान 1 जून ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबवण्यात येतं। यात राज्यातील अनेक नागरी संस्था, 422 नागरी संस्था आणि 27,000हून अधिक ग्रामपंचायतींचा सहभाग होता। या अभियानात कोकणानं 6 विभागात प्रथम क्रमांक पटकावला। पूर्णा तालुक्यातील मुंबर गावात अल्पभूधारक शेतकरी तुकाराम शिंदेंच्या गायीनं जुळ्या वासरांना जन्म दिलाय। जुळे वासरे जन्माला आल्याची घटना दुर्मिळ आहे। जुळ्या वासरांना पाहायला गावकऱ्यांनी गर्दी केली। धुळे शहराला तापी नदीवरून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे। महिनाभरात दुसऱ्यांदा ही जलवाहिनी फुटली आहे। 50 ते 60 फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडाले आणि लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली। रत्नागिरीत 22 आणि 23 फेब्रुवारीला पहिले पक्षी मित्र संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि येथील पक्षी वैविध्य जगाच्या नकाशावर पोहोचवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि वन विभागाच्या वतीनं संमेलनाचं आयोजन केलं आहे। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर निफाडच्या गोंदेगाव येथे शिवबा प्रतिष्ठानच्या शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता केली। गोंदेगाव येथील मुख्य चौकातील परिसरातील धूळ आणि कचरा साफ केला। स्वच्छता हीच सेवा या भावनेतून आणि महाराजांप्रती असलेल्या आदरापोटी ही मोहीम राबवण्यात आली आहे। 3.5 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात अडकलेलं ॲल्युमिनियमचं भांड ग्राइंडर कटरनं कापून काढलं। खेळताना मुकुट समजून मुलानं डोक्यात ॲल्युमिनियमचं छोटं भांड घातलं होतं। डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीनं ग्राइंडर कटरनं 12 मिनिटात भांडे कापून काढले। भांडे कापण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। वाशिमच्या मैनगिरी महाराज विद्यालयात तातडीनं 30 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। 12वी परीक्षा केंद्रावरील मास कॉपी प्रकरणात 26 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे। त्यानंतर आता परीक्षेमध्ये कुठलीही अडचण न येता परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागानं तात्काळ शिक्षकांची नियुक्ती केली आहे। अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासी शेतकऱ्यावर वाघानं हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केला। शेतकऱ्यावर उपचार सुरू आहेत। या संदर्भात अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडेंनी रुग्णालयात जाऊन शेतकऱ्याची भेट घेतली। डॉक्टरांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या प्रकृतीबाबत आढावा घेतला। कांद्याची निर्यात घटल्यानं दर कोसळले, त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी अडचणीत आलेत। केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणातील काही बदलांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा वाढली आहे। परिणामी नाशिकच्या कांद्याची मागणी घटली असून दर सातत्यानं घसरत आहेत।